एक दिवशी बाबासाहेब पेपर देऊन आल्यानंतर जेवायला बसले. बाबासाहेब रामजी बाबांना विचारले, बाबा तुम्ही जेवत नाही का? तेव्हा रामजी बाबा म्हणाले, तुम्ही जेवून घ्या, आम्ही नंतर जेवू. दुसऱ्या दिवशी परत बाबासाहेब पेपर देऊन घरी आले, जेवायला बसले. रामजी बाबांना विचारले, बाबा तुम्ही जेवत नाही का? रामजी बाबांनी परत तेच उत्तर दिलं, तुम्ही जेवून घ्या, आम्ही नंतर जेवू. असे 2-3 दिवस होत गेले. एक दिवशी बाबासाहेब त्यांचं जेवण झाल्यानंतर टोपलीमध्ये बघितले तर ते जेवल्यानंतर टोपलीमध्ये भाकर सुद्धा उरत नाही. ते रामजी बाबांकडे गेले. रामजी बाबांना विचारले, बाबा मी तुम्हाला रोज म्हणायचो की तुम्ही जेवत नाही का? तेव्हा तुम्ही म्हणायचे की मी नंतर जेवू, तुम्ही जेवून घ्या, आम्ही नंतर जेवू. पण मी जेवल्यानंतर टोपलीमध्ये भाकरच उरत नाही, मग तुम्ही खाता काय? तुम्हाला भूक लागत नाही का? तेव्हा रामजी बाबा म्हणाले, भीमराव एका भाकरीच्या तुकड्याने माझी भूक भागणार नाही, तर तुम्ही शिका, तुम्ही शिकून खूप मोठे व्हा, ह्याच्यानेच माझी भूक भागणार आहे.